काय खरं वाटत नाही मला आता. मग आता काय करू मी सांग. चल बा आता आहे ना गावावरून आलो. मावतीचा कार्यक्रम होता. लेट माऊत झाली. हाय आई देवा. आय आय बाबा. अं, अं, हाय अं, आई देवा. अं, अं, अरे काय करा ती अं, हा घरात पाय का दारात पाय झाली सुरुवात करायची अं. हा. अहो मला बरं नाही वाटत आहे. मग तो आताच नाही ना वर्षापासून आहे तू. हा मग काय तुला झालंय तरी काय मुद्दाम करते का मी? मरून जाईल आता. अं, हा ते का मा हातात आहे का? नाही मला कळत तुम्ही कटाळले एवढे मला, पण देव मला नाही ना ना. हा देव न्यायला ऐक आय ग ग ग ग ग आता काय होत आहे. लय कमराला नाही रे काय होत आहे. उठून बसवी त्या का कोण तुम्ही? तू उठून बसला व्यवस्थित राहत नाही जरा लगेच चालायला पळत इकडे तिकडे. नाही ना. एक जागा पसर गपची. मी आता झालो गाव मौतीला गेलतो. मौतीवरून आलो जेवेल नाही खावेल नाही. उठून बसवा ना थोडं. लय जायला कमर बाय. दुखतं. तुला बाला घरात पाऊल का दारात पाऊल बाहेर तो हे केलं बा. उठवा ना थोडं दुखून राहिलं. वट तुला जवळ बस नाही चुकीचे आता यायलाच नाही पाहिजे तू आता. सरक मागे हळू सरक सरक. पाठ लावायची. या मोबाईलचा पोराला काल तुला इड तुला काय दवाखाने केले नाही का? जो नाही तो दवाखाना केलाय. ज्याने डॉक्टर तोंड पाहिजे त्या डॉक्टर तोंड पाहिले मी कुठं काय म्हणते. आणि मग तुला करता बिगाभर जमीन होती ती ओपून टाकली तुला दुखण्या पाहिजे. हा आता फक्त घर राहिलं एवढं तर त्याला वाट नाही भावायच्या. आता घर ओपू नका बापू. आणि मग ती लोकांची सुनबाई करून आणली तिला काही रस्त्यावर राहिलं का? मग एकाच जागेवर पडेल एकाच जागेवर मर जरा गपची. हा जायचंय आता. हा जाय काय कोणी होईल राहिले नाही तू वाचून. गण दिवस राहिली तू आता वर्ष 2 वर्ष जागावर तुला जायचंय मला. कधी आले मामा? आता झालं सारखी करत होय. घरात पाय घरात पाय कर लगेच करणार कोणता चालूच. तुमचं तर काय सांगू मी. मला तर नुसतं डोक्याला ताणच झालं इथं. काय दिवसभर ह्यांचंच करत बसावं लागतंय. हा तिथं किचन मध्ये काय काम करत असेल. हे दुखतंय ते दुखतंय हे आण ते आण हेच करत बसावं लागलं. सुनबाई. भाकर चुरून देते का तू? मग काय करणार येते काय काय? चालतंय का त्यांचं? सोन बायला एवढं टाइम नाही राहत कामात आवरून सारखा कावर त्रास देते तिला. चुरून तर जाऊन द्या चारून पण द्यावं लागतंय. तोंडाचे घास घालून लागतो. मग आता काय सांगावं? मग तो हात वर जाते नाही का? अगं सुनबाई हा मी तुला कुठं काय म्हणते. तुम्ही काय नाही म्हणत. तुम्ही म्हणत नाही तुम्ही करायला होता. कावर तो पोराला नाही करतेत का? हा? करते ग तू करते. मी कुठं काय म्हणते. तो पोराला लावायचा घास घालायला भाकर चुरायला पाणी द्यायला. पोराचं तर काही सांगूच नका. लयच आईवर उतवलं प्रेम आहे. वर माया. हा ना. जाणार आहे मी. हा जाणार. तू एकदाची जाय. मारणार आहे. हा तुमच्या बा दोघांच्या डोक्यात ताण कमी होईल म्हणजे मग. डोक्याचा ताणच कमी हा. होईल. तो काय राग पाजरा ऐकायचं तुम्ही टेन्शन नका घेऊ. हा. अशी लोक लवकर नाही जात. नाही जाती पक्के कसोटी घालणार. आपल्याला त्रास देऊ देऊच जाणार ते. बरोबर तरी आहे हा गती मी सोनबाई तू तेच म्हणते ते बरोबर आहे. तेच बाकी झालंय. हा गत नाही काय नाही. अहो, मग मी खाते तेच सांगते खाते तू आपल्या. बघा. तेच हा मग बाकी कुठे जातं तवाले खाणं. हा मला हागत नाही मी. आता तेच करायचं मामा बाकी काल नाही. आख्या गोदड्या भरून टाकल्या आणि त्या सोनबाईला धुवा लागल्या. तुम्ही मला लई टेन्शन देऊ राहिले मापवार घरी नसल्यावर. हिचं लहान पाणी थोडा हिला भाकर माहिती ना चतकरोज भाकर दे तेव्हा ही लवकर जाईल. काय झालं? हा. मापवार देत मला कुठे काय. घालता रे तोंडी काय बोल राहिले तुम्ही? कुठे घालता तू?
काय बोलू राहिले? काय बोल राहिले म्हणजे? म्हणजे माझ्या आईची जायची वाट बघता काय आणि तुम्ही? मग काय करतील आता? वाईटागलं बारबी. भाऊ हे बघा, तुम्हाला नसल जमत ना, मी सगळं करतो आईचं. हा ना, हा, तुम्ही तिची मराठी वाट नका बघू. मग तू काय बसा त्याच्या जवळ? भाऊ ती बायको म्हणते हिला जेवायला नाही द्यायचं, तो बाप म्हणतो जेवायलाच नका देऊ. खरे, जास्त झालं काय तुला? थोडा. काय जास्त झालं का? काय चुकीचं बोलले मी? बोकार खाल्लं कालच्या गोदाड्यात पाहिलं का? सगळी गाण करून गेली संडास. मी हा? तू टाक टाकू का? तुला नसल जमत ना, तू निघून जा. डायलॉग धरतीचे हा, का? निघून जा म्हणजे काय? हा, मग एवढं बोलता ना तोंडाने मग करायचं. हा, केल्यावर झळ लागते तवर हा अगं माव टाइम आहे. अशी पा तोंडाने पंच पोपटाने बोलायचं नसतं, करायचं पाहिजे. मला सोनबाईने आवाज दिला पाहिलं तू इकडचं तिकड गोदडी भरेल म्हणजे आज फोकाटचे फोकाट्या मी सगळं तोंड आईचं हातात आहे बघतो. तिचं. मी सगळं आईचं बघतो. तुम्हाला नसल ना रुपये द्यायचा हॉस्पिटलला, हा. देऊ नका, मी बघतो. माग- अरे रताळ्या बिगा बरोबर घातलं हिच्या आजार पाण्याला आणि बरोबर तू बघ तुम्हाला नसेल बघायचं मी बघतो तू कुठं बघणार आहे? अहो, हा? बस. ऐका हे बघा, ना. काही नसलं ना विकायला, हा मी स्वतःची किडनी विकीन, पण आईला बरं करीन. हा, किडनी विकल्यावर माणूस किती वर्ष जगतं माहिती का तुम्हाला? मी आहे ना, किडनी दिल्यानंतर म्हणजे किडनी विकीन, आईचं जर बरं झालं ना, आई आजारपणातून मुक्त झाली ना, दुसऱ्या दिवशी जरी मेलो मी तरी मला फरक नाही ते पडणार. काय चॉकलेट बिस्किट आहेत का? हा. हा? बस. लगेच मेलो मग तुला तरी जमल. तुला मेरा मारायचं तर मग बायको कायला करायची? मग नाही, हिला वनवा जायचंय का? तुमच्याकडे राहिलं नाही हा? का विकायला राहिलं नाही ना, काय राहिले हे कर राहिले फक्त आणि ते भाऊ विषय ए अहो मा कानाजवळ गागो स्वप्न तर किती मोठं त्यामुळे कागद किडनी काढलं ते. विकल. हो, आडू हा? नका, आडू नका बरं का. चावतासाठीच का खाते आई. खरदळाची चुरू चुरू भाकरी. अरे मा कोटा फुटला म्हणून मी हागते, मला कळत नाही रे, माझ्या आताडे दुखात्या. हे बघ आई, तू टेन्शन घेऊ नको अजिबात. हे बघ, तुझा मुलगा अजून जिवंत आहे, तू बरीच झाली पाहिजे. मी जेवढे पाहिजे तेवढे प्रयत्न करणार. मी बोललो ना, मी खरंच किडनी विकीन. मला शपथ. लागलं तर तुम्ही एखादी औषधाची बाटली आणून पाजा आणि झोपून ठेवा, पण माझ्या हाल नका करू. म्हणजे इतक्या दिवस तू संसार चालवला, एवढे कष्ट केले, आणि तुला आता गरज आहे आमची, तर हे सगळे लोक भामते पाठ फिरून राहिले. हा, एवढी जड झाली का माझी आई तुम्हाला? नवरा चांगला लागतो बाईला, नवरा चांगला नाही. भो मी होतो म्हणून तू आई वागवली आणि तो तू झाला बर का? म्हणजे नाही तर आता ही हा, हा नुसते मेकअप करावत होती. म्हणजे जोपर्यंत माझी आई जेव्हा तरुण- काय काठी घेऊन नाही बारीक जेव्हा- जेव्हा पाय काय जाग्यावर सडत पाडली म्हणजे जोपर्यंत हा. आई तरुण होती माझी, हम्म. तेव्हा मजा केली. तेव्हा आणि टणाला उड्या आता- मारायची. आता जीवर आलं होय आईला सांभाळायला, होय. जात्या खेपाला हा? तरी नका खोट बोलू, वरच्याला तोंड दाखवायचंय. हम्म. मग वाचायला दाखव तो आण. आम्हाला गार करा तुम्ही लोक, समजलं ना? तू शांत बस रे. तू शांत बस म्हणजे काय? हा? तुमची स्वप्न तर काय किडनी विकायची? हा, विकणार मी. मग किडनी विकायची होती तर मला कशाला इथं आणायचं? हा. आणि मग किडनीच विकत बसायचं ना. तुला राहायचं नसेल ना, तुला सांगितलंय मी, राहू नको तू. हा, राहू नको. मग काय दुसरा नवरा करून जाऊ का? हा, करायचं असेल हा, तर. तेच करू. हा. आमच्या खानदानात नाही असं काय. किडनी तू हे बघा, जास्त बोल नका. मग एकट्याची गेली तर जाऊन दे ना बाबा. काना मागा टाकी ना. हे बऱ्या कापड्या त्या मामांना तिचं कळालं काय पण तुम्हाला तिचं काय बिदारायचंय का आता? या वयात बिदारायचंय? मग काय मराठी वाट बघता का? हा हा, आता वय झालं ना, जाऊन दे ना. वय झाल्यावर सगळेच जातात ना. तू पण होणार आहे एक दिवस म्हातारी. हा मग तिला जायचं हा? एक दिवस तू म्हातारी काय झाली, माहिती? तुझ्या पोरांनी जर असं केलं तुझ्या सोबत, मग जमल का? श्वास तुझी आई पण येईन तिकडं. हा तुझ्या आईचं जर दुखलं काही, तोंडाला घातला आणि बावल्या. तुझ्या भावानी जर मरायची वाट बघितली तुझ्या आईची, जमणार आहे? हा, श्वासला तू असंच म्हणणार आहे का अरे तुझ्या श्वास भावाला? तिकडे ना. तुझ्या भावाला असंच म्हणणार आहे तू आईला मारून टाक? लाज वाटली पाहिजे. प्रत्येकाच्या घरी आई वडील येतं. श्वासला बोलू नका ना, नाही त्याची पूजा करतो ना. लेकरू आणि तुम्हाला जमत असेल तर आई घर सोडून जा. डॉक्टरच्या हा, तू जे करायच्या बाहेर काय गड्या गेले चावल्या मी कस काय निघन? त्या आईच्या आईच्या मायाचा ते त्या बापाना सुटल्या बाशिंगापासून आवाज ठेवल्या. मला वाटेल आई सुटला पण आवाज सुटा ना. दुसरी डोक्यात ते काय बायको करायची हवा आहेत आता? हा दुसरी करायची. मला सून मुलं आली आता काय करायचं बाईक करायचं? हा ना, हा जमते की नाही तुम्हाला पैसे द्यायला? नाही बा, आपल्याकडे रुपये नाही भाऊ. होतं ते सगळा खर्च करून टाकला मी तिला. बघतो आता एक आता. कर सरकार दवाखान्यात दे
आणि त्याला टाका ऍडमिट करून दे हा हा. तेच करायचं आता. हा शांतीला- तुमचं मागच्या वर्षी दुखत होतं, तुम्ही म्हणायचं ना मला सरकार दवाखान्यात टाक म्हणून, तेव्हा 2.5 लाख रुपये खर्च केले. हा तेव्हा जमलं, तुमच्या खिशात पैसा होता तुमच्या दुखण्यासाठी, आणि आता आईचं दुखायला लागलं तुमच्याकडे पैसे नाही वय. अरे पण तेवढे तिला खरंच नाही का नाही मी वावर ओपलं का नाही बेवा बरी झाली कधी, हा बरी होऊपर्यंत पैसा खर्च तिला करायचा. फरकच नाही पडणार हो, पुढं पण आता तुम्ही ऐकून घ्या, जेवढे पैसे होते तेवढा खर्च केला हा. नाही आपण. हा आपण काही खर्च सोडला का कुठला, सगळे प्रयत्न करून झाले पण आता नाही होते तर नाही. माणूस वैतागतं ना. तू शांत बस. तू काय प्रयत्न केले रे? तुला मागच्या महिन्यात म्हणलो ते कपाटातलं गंठन ती 2 तोळ्याचं आईच्या दवाखान्यासाठी दिलं का तू? अहो पण ते माझ्या मी- घरच्यांनी केलं, मी कसं काय देऊ शकते मी ते? विकणार नव्हतो, गहाण ठेवायचं होतं फक्त. तू काव सोडणार होता तुझं सोडून आणलं असतं मी. नाही नाही, तू काव सोडणार होता. अरे ही गेली तर परवडाल पण गट्ट ठेवायला नाही परवडणार बावलाट्या तू काय प्रयत्न केले रे? बोलते थोबडवर. हा? मेला सुटल्या बाशिंगापासून मामुळा उठे रे. जाय एकदाची लवकर जाय म्हणजे वाटवा ताण काही हा जेवढं तुम्ही केलं होतं ना तेवढं सगळं मोडलं, सगळा पैसा घेतला माझ्याकडून. आता माझ्या आईचं आहे तर त्याच्यावर पण तुमचा डोळा हाय का नाही? भाऊ, सुहास माई यांनी सासऱ्याने सुनानी किती हाल करू दे, तो बापाला जीव लावतो. हे बघ आई, असं काय बोलू नको तू. तुला काही होणार नाहीये, मी तुला मरून नाही देणार. असं मला बा परत नाही जीव लागला तर माय सून लावेल जीव मला. तुमचा आहे ना हा. झोपे गळा दाबून टाकतो. तू ये ना तिला येणार रात्री येणार तू नाट कसं जगत, पाहतो कसं जगात तुम्ही बघतो ना. हा मला काय खरं दिसत नाही आता. हे बघ आई, तू उगाच ना टेन्शन घेऊ नको, बरं शांत बस. सुन भाई मला चहा ठेव चल तेच झालं ते माईला काहीच मरत आईला जेवायला दिलं का? चल जेवायला दिलं का आईला? हा जेवायला काय जो पेले ती वाजले किती आता 3 वाजले. आता उपाशी मारतात माझ्या आईला. चल चहा कर सुन भाई चल. आई चल बर जेवायला. आई अगं जेवायला चल ना आई. अरे गेली ती आत्या? आई आई काही बोला ना. गेली त्याला मारायचं मेंढा टाकलं सगळं. आई आत्या, आई श्वास येतो का बायडा आत्या, श्वास बंद आहे. हा मग गेली आई नाडी पाय आई उठ ना. हा. आई तिला सर्व घे खाली घे. आई ए, बर्या. अगं आई, मी किडनी विकणार होतो तुझ्यासाठी. हा. मी दवाखान्यात देतो. हे बघ तुला काही होणार नाही आई. असे कौतुके पोर पाहिले म्या. आई अहो तुम्ही शांत बसा. माझी आई गेली, तुमचं काय चाललंय? तुझे पाय घे सरळ घे. अहो मामा शांत बसा ना. आता गेली ती तुमच्या मनासारखं झालं ना आता. हा तुम्ही माझ्या आईची मराची वाट बघत होता, तुमच्या मनासारखं झालेलं आहे आता. आई मी 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 किडनी विकतो ना. हे बघ आई, मी तुला असं मरून नाही देणार. उठ ना, उठ ना, उठ ना तू. आत्या, आई आई उठ ना. आई 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 अवघड झालाय ना आता. आत्या उठा. जा झोपती नव्हती पण आता एवढा हात खर्च नकलू. ए, माझ्या आईला हात नाही लावायचा अजिबात. मार नको तिला. माझ्या आईला हात नाही लावायचा. हा जोपर्यंत ती जिवंत होती त्याच्यासाठी काय केलं. आता नाटक नको करू. रडायचं नाही अजिबात. मी रडायचं नाही नाही. रडणार. रडायचं नाही. बायको मावाली गेली हा मी काल रडू. तुम्हाला सांगतो, मी एकटं काय असेल ते आईचं आहे ना सगळं मी बघन आता. अहो हा? हा बघ बघ हा बघ ते सुन हे बघ, तुला आता सांगतो, तुला आहे ना मी डायरेक्ट आतापासून घटस्फोट देतो. बरं थांब मी तयारी तू या घरात राहायचं नाही. तयारी तुम्ही काय बोलताय? चुकलं. पाहून रावळेल फोन करतो ना आता मी. फोन सुद्धा करायचं नाही. बरं फोन नाही करायचा. हा चला निघा. हो घराच्या बाहेर राहा तुम्ही. तो लावकुलटा आताची हा होय बाहेर. चला. मुडदा पडला मुडदा घरात पडला ना आम्हाला बाहेर वा, जायचं. बाहेर. अहो होय बाहेर. चल अहो ऐका ना, मी काय म्हणते. बाहेर वय बाहेर. चल चल चल. आता नाटक करते तर रडायचे. हा जोपर्यंत जिवंत होती आई तोपर्यंत काहीच काळजी नाही घेतली. मराची वाट बघत होती. आई गेली. आई देवा मला माफ कर. मी आईला जगू नाही शकलो. मी खरंच आईला बरं करणार होतो. आई देवा माफ कर मला. ऐका ना, मी काय म्हणते, खरंच चुकले मी असं नव्हतं करायला पाहिजे. ऐका ना, अहो खरंच चुकले मी. तू वाट नको मला. अहो
मान्य आहे मला, मी खूप चुकीचं बोलले, पण मी आत्यांशी कधी वाईट नाही वागले हो. खरंच चुकले मी. हे बघ आता काही फायदा नाही बरं का. काय झालं? बसून उपटून येणार. खाली घे, खाली घे, खाली घे, खाली घे, खाली घे ना. तुम्ही आता भांडत होते, मला वाटलं काही तुम्ही हे चेक कर. रडू नको जाऊ दे. काय माहितीये का, हे बाय तिचे हाल काही पावत नव्हते बाबा. जाऊ दे, चालते, बाकीची तयारी करावं लागणार आहे. रडू नको तू. रडू नका. फोन करून दे, नातेवाईकाला फोन करून दे. रडू नको रे तू यार, मला बरं नाही वाटत. रडू नको. मी करतो बाकी तयारी बरं का. हा फोन याच्यात नंबर आहे का तो सगळ्या नातेवाईकाचे? लॉक खोलून दे मला, सगळ्यांना फोन लागेल. कस काय झालंय? अरे सकाळी बोलले माझी. काय सांगू तुला, आईला दवाखान्यात न्यायचं होतं, मला किडनी विकायची होती, पण तिला बरं करायचं होतं. पण यांनी अजिबात लक्ष दिलं नाही. माझ्या बापाने पण या भामटीनं पण ही मरायची वाट बघत होते, मरायची माझ्या आईची. नाही आता बोलू नका अशा गोष्टी. झालं ना मनासारखं झालं ना तुझ्या. नाही आता जाऊ दे, आता सांत्वन कर, काही ना काही करू. सांत्वन घ्या. माझी आई सोडून गेली मला. मी बघतो का बाकीची तयारी करतो. मी आता जगून काही फायदा नाही माझा. मला सुद्धा मरू वाटतंय आता. अहो काय बोलताय तुम्ही? माझ्या आईला मी जगू शकलो नाही, आता मी सुद्धा फाशी घेतो आणि मरून जातो मी आता. सोड तू मला, सोड. दावा कुठं आहे ते, मी मरत.